नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत का? आपल्याकडे काल क्रोकोडाईल भेटलेला. क्रोकोटेल नाव त्याचं. लक्षात होतं पण सारखं आपण तेवढं आपल्याला माहीत नाही ना. असं पोपट माहीत आहे. आणि आज गुरुवार आहे, चाललो आहे फिरायला पूजाला घेऊन. जरा बाहेर तर काल पण ऊन होतं, आज पण ऊन आहे, खूप आहे. आपलं क्रोकोडाईलचा दाखवतो आणि हे दाखवायचं क्रोकोडाईल. हे आपलं आलं आहे इथं. राधा एकदम साफसफाई केली, सोडलं दोघांना पण. हा एकदम पाळीव पक्षी आहे, म्हणजे घरीच पाळले जातो. बाहेर सोडला तर यांना धोका असतो, म्हणून याला घरीच सांभाळलेलं आपण. आणि त्यासाठी बघा पिंजरा आणलेला मस्त की त्याला थोडंसं जरा अजून ट्रेन करू. आणि त्याच्या डोक्याचा जो तुरा बघा कसा आहे असं. आणि त्याचा आपला कोंबडा राजा. सकाळ सकाळी त्याची मॉर्निंग असते. चला जाऊया. तिला पण मस्त अंड दिलं, खाती अंड. हिला आम्हाला 15-16 वर्ष झाले, हिला 16-17 वर्ष झाले हिला. एवढी जुनी. ही पण ही रात्री आली होती, मामाच्या खांद्यावर बसली डायरेक्ट. पण हिला उडता येत नाही, तो आम्ही इथंच सोडली, म्हणजे घरीच सांभाळलेलं आहे. आणि अशी फिरत राहते इथं. आता घरातच सोडलं होतं आणि आता पूर्ण साफसफाई करून मग तिला आतमध्ये परत सोडलं. खूप असं ऊन लागतंय. पूजा जेवती आता आणि आता आम्ही निघणार आहे. आणि व्हिडिओ बनवलेला आहे आपण ती आता. आज म्हणजे काल यो अपलोड होईल, म्हणजे आजच अपलोड होईल. यो 5:30ला होईल. सॉरी 5ला होणार अपलोड. हा झालं आता बघा, एवढं झालं आहे, कंप्लीट झालं आहे. मग डायरेक्ट मग यूट्यूबला सोडून मग शेड्यूलमध्ये करेल. 5 PM टाकू टायमिंग. झाला. आम्ही रिक्षामध्ये बसलो. पूजाला रिक्षा आवडते. मला AC कॅब पाहिजे, ACची गाडी. तिला उलट्या होतात ना, म्हणून रिक्षा बुक केली. आणि वापर नुसतं येतं ना गरम गरम. चला आता निघालो आम्ही. हीटर चालू झालं. हीटर आता उलट येते. आता होतो मॉलमध्ये पूजा. आम्ही मॉलमध्ये काय समजत नाही काय करायचं काय नाही. असा मॉल एवढा मोठा आहे, बसायचं का चालायचं. खूप मोठा मॉल आहे, दाखवतो. खूप मोठा मॉल आहे नेक्सस. घरी पण जरा बसून बसूनच असतो, पण इथं बसायचं काय करायचं कळत नाही. पूजा बघा ॲक्सिलेटरवर चढते एकदम हळूच. मी इथं कॅफेमध्ये आलेलो आणि पूजा बघा काय खाते. स्टारबक्समध्ये जायचो, पण तिथं जागा एकदम खाली आहे. इथं जरा आलो, त्याला बघा मोकळं येतं.